देशातली बहुचर्चित असणारी चाकण औद्योगिक नगरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। चर्चेत आले याचं कारण असं, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातून 50 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा केला होता। यावरून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही यावरती ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे। मात्र चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या 50 कंपन्या ह्या स्थलांतरित झाल्यात का, त्या ठिकाणी असणारे सुविधा ह्या कंपन्यांना मिळत नाही का, या संदर्भात आपण बोलणार आहोत। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव आहेत दिलीप बटवाल सर। 50 कंपन्या गेल्याचा दावा केला जातो, काय वस्तुस्थिती आहे नक्की? जयराम रमेशजी यांनी जो काही ट्विट केलं आणि त्यांनी जे काही 50 कंपन्या गेल्याचं सांगितलं, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। कारण आम्ही अनुभवत आहोत, काही वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे या परिसरातून इंडस्ट्रीचं एक्सपान्शन हे दुसरे परराज्यात वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे। आणि याच्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे रोड आणि कनेक्टिव्हिटी हे आहे। मागच्याच आठवड्यात बजाज कंपनीचे MD राजीव बजाज चाकणला आले होते आणि त्यांना 30 किलोमीटरचं अंतर म्हणजे चाकण ते पुणे हे अंतर पार करायला 4 तास लागले। अशा परिस्थितीमध्ये कंपन्या चालवणं फार अवघड होऊन बसलेलं आहे। जवळजवळ कामा एवढी वेळ जर फक्त जाणे येणे जायला लागली तर कामगारांच्या कॅपॅसिटीवर प्रश्न निर्माण होतो, फटीग येतो, वेळेवर रॉ मटेरियल पोचत नाही, फिनिश गुड मार्केटमध्ये वेळेत जात नाही आणि आजकालच्या ह्या क्विक किंवा सर्व्हिस असलेल्या किंवा वेळेत सगळ्यांना गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत, त्यासाठी वाहतूक कोंडी ही एक समस्या आहे। याबरोबर अजून काही समस्या आहेत का? कारण वाहतूक कोंडीवर मार्ग निघू शकतो, मात्र कंपन्या स्थलांतरित होण्याचे अजून काही कारणं आहेत का? वाहतूक कोंडी हे एक कारण झालं, अशा बऱ्याच समस्या आहेत। त्यात दुसरं कारण आहे पॉवर टेरिफ। पॉवर टेरिफ महाराष्ट्रात हा भारतात सगळ्यात जास्त पॉवर टेरिफ महाराष्ट्रात आहे। त्याचा परिणाम त्या कंपनीच्या प्रॉडक्टवर होतो, कारण ती जी कॉस्ट आहे ती प्रॉडक्टवर ॲड होते, त्यामुळे त्या प्रॉडक्टची किंमत वाढते आणि मार्केटचं जे प्राईस वॉर आहे त्याच्यामध्ये इथल्या वस्तू टिकत नाही। मग त्या वस्तूचे प्राईस कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, म्हणूनसुद्धा बाहेर जात आहेत। दुसरं अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय मिळत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे। त्याच्यानंतर माथाडीसारखे इश्यूज आहेत, गुंडगिरी आहे, ही वस्तुस्थिती चाकणच्या उद्योजकांना सामोरं जायला लागतं। अशा कुणाची गुंडगिरी चाकणमध्ये चालते साधारण? असं कुणाचं नाव घेता येणार नाही, पण मला आमच्या बऱ्याच मेंबर इंडस्ट्रीकडून फोन येत असतात, माथाडीच्या लोकांनी आमच्या कंपनीचं गेट अडवलं, कंपनीचा माल बाहेर जाऊ देत नाही आणि आमचीच माणसं घ्या, आम्ही म्हणेल तसंच पगार द्या, आम्ही म्हणेल त्या कंडिशन पूर्ण करा, अशा कंप्लेंट येत असतात उद्योजकांकडून। खरं तर विधानसभा तोंडावरती आहे आणि त्याच पद्धतीने जर उद्योग जात असतील आणि रोजगार कमी होणार असेल तर ही गांभीर्याची बाब आहे। तुम्ही याबाबत राज्य सरकारला काही सूचना केल्यात का? याबाबत काही माहिती दिली का यापूर्वी? सर, वेळोवेळी आम्ही गेले 20 वर्ष या परिसरातील रस्ते आहेत, महत्त्वाचे 2 रस्ते आहेत, पुणे नाशिक हायवे म्हणजे नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा एक रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता। हा जो रस्ता आहे हा महाराष्ट्रातला जवळजवळ 2/3 महाराष्ट्र वापरत असतात आणि ह्याच रस्त्यांची दुरुस्ती गेले 20 वर्ष झाली नाही आणि याचा विपरीत परिणाम आता सगळ्यांवर, इथल्या एम्प्लॉयमेंटवर आणि इथल्या आर्थिक घडी विस्कटण्यावर होत आहे। हा परिसर फक्त खेड तालुक्याचा विचार केला तर खेड तालुका जवळजवळ 45,000 कोटी GST सरकारला देतं आणि तेवढाच म्हणजे 45,000 कोटीचा इन्कम टॅक्स भारत सरकारला जातो, म्हणजे 90,000 कोटी या फक्त खेड तालुक्यातून दिले जातात आणि आपण एक्सपोर्टचं तर बोलतच नाही आहोत। आणि ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 10-15 हजार कोटीचा खर्च येणार आहे, तोही केला जात नाही। ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि ही परिस्थिती अशीच असेल तर उद्योजकांच्या पुढे योग्य ठिकाण शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। साधारणतः 50 कंपन्या गेल्यात। तुम्ही मगाशी म्हटलात की अजूनही कंपन्या जागा शोधत आहेत।
प्रामुख्याने कुठले कुठले उद्योग जात आहेत बाहेर? नाही, आता उद्योग असं नाव सांगणं ठीक नाही आहे, पण तरीसुद्धा आमच्या बॉश कंपनीनी एक्सपान्शन त्यांचं कोईम्बतूरला केलं. आता आपण ऐकलं असेल पण आता सांगणार नाही कुणी. महिंद्रांनी सुद्धा गुजरातमध्ये जागा घेतलेली आहे. जर महिंद्रा तिकडे गेली तर त्याचे 100-150 व्हेंडर जाणार आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार हा इथला तिकडे जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. रेव्हेन्यू तिकडे जाणार आहे. आणि असंच बऱ्याच इंडस्ट्रीच्या बाबतीत अनुभव आहेत. तुम्ही गुंडगिरीचाही दबाव असल्याचं बोललं जाते. पोलीस यंत्रणा नक्की काय करते? आम्ही ज्या वेळेस असे प्रसंग येतील त्यावेळेस पोलीस यंत्रणेला कळवतो, ते त्यांच्या कार्यवाही करतात. पण सगळ्याच जे ह्या अपप्रवृत्ती आहे त्यांच्या कार्य होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम उद्योगांना भोगावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच चाकण औद्योगिक क्षेत्रातून 50 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा केला जातोय. वाहतूक कोंडी असेल, विजेचा प्रश्न असेल, कामगारांचे इश्यूज असतील, उत्पादनावर होणारा परिणाम असेल, यामुळे हे उद्योग आता स्थलांतरित होत आहेत. मात्र आता चाकण औद्योगिक क्षेत्रातून महिंद्रा कंपनी ही स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती आहे. महिंद्रा कंपनीने गुजरातमध्ये जागाही शोधली आहे. त्यामुळं पुढच्या काळात महिंद्रासारखी कंपनी जर चाकण औद्योगिक क्षेत्रातून स्थलांतरित झाली तर याचा मोठा परिणाम ह्या चाकण औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, चाकण, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.